या ठिकाणी गौरी 11 आंबिवली संघाने प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण निवडलंय का आणि त्याचं कारण काय आहे? कारण काय ना, मगाशी मॅच आम्ही हारलो बॅटिंग करून. आता क्षेत्ररक्षणाचं आम्ही त्याला बघू दे. परंतु दीपक, मागच्या मॅचमध्ये एकच प्रश्न विचारेल. बॅटिंग प्रथम केली होती देवमातेच्या टीमने आणि तेव्हा 101 रन्स आल्या होत्या. स्ट्रॅटर्जी काहीशी वेगळी तुम्हाला आखता आली असती. देवला आता त्याचं कसं करायचं ते. देवला आम्ही नावलंच तर हसू नका. जाऊ चला देव, लास्ट प्रश्न. टॉस किती महत्त्वाचा होता आणि आता फलंदाजी करायची आहे? पुढच्या दिवसात मी टॉसच नाही विन झालोय. प्रत्येक वेळी फलंदाजी आलंय. परंतु दीपक दादा असं आहे की त्यांना बघून आम्ही मोठे झालोत. मग दीपक असेल, वैजय असेल, दिलीप गोट्या, त्यांना बघून मी क्रिकेटची सुरुवात केली आहे. मग तो खऱ्या अर्थाने माझा गुरु समान आहे. Yes, thank you. News from Tossbox. Team Gauri 11 Ambivli win the toss. They have decided to field first. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं आणि हे पहिलं अर्धशतक नाहीये देवचं. याआधी देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अर्धशतकीय खेळी आपण देव म्हात्रे बलवलीचा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. कुठेही जाऊ नका, बिग फाईट, सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला टीम असेल गौरी 11 आंबिवलीला फाईट करेल टीम परिया नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल. बिग फाईट. टॉस जिंकलेला आहे गौरी 11 आंबिवली टीमनं. फिल्डिंग करण्याचा खरं तर आता धाडसी निर्णयच म्हणावा लागेल, कारण देव म्हात्रेनं आपल्या बाईटमध्ये सांगितलं की हे माझं पहिलं अर्धशतक नव्हतं. पण खरं तर आपण बघतो की ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करतो ना, नेहमीच वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं त्याचा अप्रोच राहिला. खरं तर कधीच तो अर्धशतकासाठी जात नसतो. त्यांनी उल्लेख केला की सावल्याच्या मैदानावरती खरं तर आमची स्पर्धा होती शुभम कदम, आणि त्या स्पर्धेत मला वाटतं न्यू गोल्डन पोसरी संघ अपोजिट होता आणि त्या टीमच्या बरोबर खेळत असताना देव म्हात्रेचं अर्धशतक एका दावेने हुकलं होतं. आम्हाला असं वाटलं की पहिलं अर्धशतक. खरं तर 2010 म्हटलं तर समालोचन क्षेत्रात आम्ही कुठेच नव्हतो आणि आम्ही होतो त्यावेळेला 10वीला. पण इथे मात्र त्यावेळेचं अर्धशतक आणि तब्बल जवळजवळ आज 15 वर्षानंतर देव म्हात्रेच्या बॅटमधून अर्धशतक येतो. याचा अर्थ असा आहे की तरीसुद्धा बलवली टीमने त्याला सहकार्य केलं. याचा अर्थ अगदी उघड होतो की देव म्हात्रेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त आक्रमणच होतं. नॅचरल खेळ त्यानं नेहमीच खेळण्यासाठी प्राधान्य दिलं. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग खेळत असतो त्यांनी कधीच अर्धशतकाचा विचार केला नाही. त्याला फक्त आक्रमण आणि आक्रमणच ठाऊक होतं. आणि इथे मात्र आपण बघतोय की खऱ्या अर्थानं फार चांगली बॅटिंग राहिली. चला आपल्याला बॅटिंगसाठी पुन्हा एकदा जायचं देव म्हात्रे आणि फिल्डिंगसाठी उतरायचं मैदानावरती. गौरी 11 आंबिवली खूप चांगली स्पर्धा. पेन विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष गणेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हे देखणं आणि दिमागदार आयोजन आपण या मैदानावरती बघतो. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना परिया नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल टॉस गमावल्यानंतर करेल पहिल्यांदा फलंदाजी, तर टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय गौरी 11 आंबिवली टीमकडून. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅचमध्ये काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र असतील परमेश पाटील सर. तत्पूर्वी डीजे गोल्डन.
चला 12th मॅन दोन्ही संघांचे 12वे खेळाडू की जे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून या मॅचमध्ये आपण ज्यांना संधी देणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवायचे आहेत. पहा मी ऑफिशियली शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. टॉस जिंकल्यानंतर टीम गौरी 11 आंबिवली संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकासाठी गोलंदाज दीपक ऑन स्ट्राईकला असेल. विजय भोसलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी जरूर आपण पाहिला आणि लेग बाईकच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स स्कोर कार्डवर आपण पाहतोय. विजय भोसले आणि देव म्हात्रे ज्या खेळाडूने मागचा सामना अक्षरशः गाजवला. अर्धशतकीय खेळी तब्बल 10 ते 15 वर्षानंतर पुन्हा एकदा या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिले आणि 101 रन्स 5 षटकांच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. P1चं पहिलं षटक शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतोय. त्या ठिकाणी आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी जी गेम प्लॅनिंग होती, जी स्ट्रॅटर्जी होती, एक मोठा मासा आता लागलाय गलाला. देव म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. जे प्रश्न विचारले होते आणि तेव्हा दीपक म्हणाला होता की त्याचे विकनेस मला ठाऊक आहेत आणि आता मात्र हे म्हणावंच लागेल की बाप बाप होता है और बेटा बेटा. खरं तर शिष्य कितीही मोठा झाला तरी गुरुचं स्थान तो घेऊ शकत नाही आहेत. ज्याची बॅट घेऊन जो खेळाडू शिकला, मोठा झाला, ज्याच्यासोबत क्रिकेटचे धडे ज्यांनी घेतले, त्याने मात्र आता मात्र त्याला नतमस्तक केलं आपल्या गुरुला. पहिल्या चेंडूवर दांडी गुल केली. ज्या खेळाडूने वन साइडेड सामना जिंकून दिला आपल्या फ्रँचाइज टीमसाठी, तो सुपरस्टार आता मैदानाच्या बाहेर शांत बसलाय. एक वादळ मैदानाच्या बाहेर गेलं आणि दुसरं मात्र फलंदाज अनिरुद्ध. एक्स्ट्रा कव्हरला कॅचची संभावना. डाऊन द बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा धक्का. दोन खेळाडू महत्वाचे P1च्या पहिल्या षटकामध्ये गारद केलेत. गोलंदाज दीपकने. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 1-2. अर्थातच रन्स आहे स्कोर कार्डवर फक्त 1-2 विकेट्स गमावलेत. पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल, गणेश गायकर, किरण पाटील यांचा संघ, परंतु त्यांच्या अगेन्स्ट रवींद्र म्हात्रे, प्रशांत पाटील यांचा संघ गौरी 11 आंबिवली. सामन्याला सुरुवात झाली. मी तर म्हणेल की बरंच काही बाकी आहे या मॅच मध्ये. अद्याप फारसं काही बिघडलं नाहीये. देव जरी बाद झाला असेल, सरसेनापती जरी त्या ठिकाणी माघारी परतला असेल, परंतु ही खिंड तुम्हाला आता लढवावी लागेल. ज्या अर्थी कोंढाणा किल्ला सर केला होता तानाजी मालसुरे यांनी आणि घोडखिंडीला पावन केलं होतं बाजीप्रभू देशपांडे यांनी. लढावं लागेल. मॅच अद्याप भरपूर बाकी आहे. संध्याकाळचं सत्र इव्हनिंग सेशन. हो, इट्स अ बीमा कॉल. जरूर या ठिकाणी तो निर्णय येईल, कारण की इथूनच बघितल्यावर असं वाटलं की कमरेच्या वर असेल फ्री हिटची संधी आहे.
ही संधी आली होती फलंदाजाकडे. ऑन स्ट्राईकला डाव्या हाताचा फलंदाज मंगेश म्हात्रे या ठिकाणी बलवलीचा हा खेळाडू आपण पाहतोय. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्क केलं. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढावा लागला. रन्स मात्र त्या ठिकाणी मिळत नाहीये. विकेट मिळाल्यानंतर अधिक घातक होत असताना या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. व्हाईट जर्सीमध्ये टीम गौरी 11 आंबिवली टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं. त्या ठिकाणी नीटचा टायमिंग जुलत नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. ऑन साइडला रन्स मिळेल. एक सिंगल स्ट्राइक रुटेड. धावसंख्या 1 ने वाढेल. 3 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात अशी धावसंख्या आपण पाहतोय. भरपूर मोठी जिम्मेदारी सागर पाटील यांच्या खांद्यावर. संपूर्ण आयोजन कमिटी ज्यांचं अथक परिश्रम मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. आयोजन करणं तितकं सोपं नाही आहे, परंतु ते आज या सर्व आयोजन कमिटीने करून दाखवलंय. गणेशदादा पाटील, केतन पाटील, एवन जोडी या आपण पाहतो. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. सिंगल रस कंप्लीट. सेकंडचा कॉल. तू माय मैदानाच्या आतमध्ये घडलाय अपघात आणि आता एका खेळाडूला मात्र यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आणि या 4 रन्स जमा करत असताना तब्बल 3 विकेट्स गमावलेत. बॅटिंग करणाऱ्या परी आणि नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल या संघाने घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर असं म्हणतात की वर्षभर दीपावली नसते, वर्षभर दसरा सण आपण पाहत नाही, वर्षभर मी तर म्हणेल की गावाची यात्रा नसते. तो एक दिवस असतो. आणि सोप्या भाषेत म्हणायला गेलो तर दररोज दीपावली नसते. पहिल्या मॅच मध्ये आपण काय केलंय आणि तेच दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला करता येईल का, ते होईल का, याची शाश्वती क्रिकेटमध्ये आपण देऊ शकणार नाही आहोत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अतुल घरतला या ठिकाणी वापरला जाईल. चांगला फटका आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण जर का तुमची गोलंदाजी चांगली होत असेल ना, मग तुमचं क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होतं आणि दुसऱ्या सत्रामध्ये तुमची बॅटिंग देखील तितकीच चांगली होते. मग ते सर्व काही जुलून येतं. या मॅच मध्ये बरंच काही बाकी राहिलंय, बरंच काही बाकी बघायचं आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 5 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर पडला. अतिरिक्त वेगाने कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू थांबतो. इट्स अ डॉट बॉल. इच अँड एव्हरी डॉट बॉल्स प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समन. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावर थोडं दडपण वाढवेल आणि भरपूर प्रेशर आहे. प्रेशर सिच्युएशन मध्ये बॅटिंग ऑर्डर आहे या ठिकाणी. पर्याय नित्यम स्ट्रायकर वाकरुल संघाची. अतुलसाठी सलग 3 विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या ठिकाणी या ठिकाणी असेल. परंतु आणखीन एक विकेट आलाय.
धावसंख्या फक्त 5. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. पुढचा खेळाडू संकेत ठाकूर वलक. ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर राहणारा हा चेंडू आपण पाहिला. इट्स अ डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. संकेत ठाकूर या खेळाडूचं नाव आपण कित्येक वेळा ऐकलंय, परंतु आज संकट मोचक म्हणून फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत या खेळाडूला न्यायचं आहे, परंतु बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. त्या ठिकाणी गौरी 11 आंबिवली संघ अधिक घातक होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका आहे, स्लॉट मध्ये होता, त्याला लॉफ्ट केलंय. काऊ कॉर्नर क्षेत्राच्या वरतून चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना सीमा पार. संकेत ठाकूरचा धमाका षटकार. जिते विभाग प्रीमियर लीग 2025 30 जानेवारी अर्थातच डे 2 उद्यासाठी पहिली लढत असेल. आक्रोश 11 जिते च्या अगेन्स्ट टीम फाईट करेल साई संदेश तरणकोप. हरेश गावणच्या अगेन्स्ट विनय पाटील. अर्थातच 9:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. एक्झॅक्टली 10 वाजता सामना या ठिकाणी सुरू होईल. सेकंड मॅच शुभम पाटील ॲज अ कॅप्टन टीम राजवीर अँड हरीश इंटरप्राइजेस बलवलीच्या अगेन्स्ट फाईट करेल. रोहन पाटील यांचा संघ अंकुश प्रतिष्ठान आई केलंबा देवी खरोशी. अपकमिंग यंग स्टार्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. शुभम पाटील आणि रोहन पाटील ॲज अ कॅप्टन त्या ठिकाणी दुसऱ्या मॅचसाठी आपण त्यांना पाहणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल संघाची धावसंख्या आपण पाहतोय. 4 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा. आपल्या स्पेलमधील शेवटचं तर सांघिक तिसरं षटक फेकण्यासाठी दीपक पाटील आंबिवली. खरं तर या मॅचमध्ये फक्त देवची विकेट त्याला घ्यायची होती आणि ती विकेट देखील त्याला मिळाली. विकेट मिळाल्यानंतर सेलिब्रेशन देखील आपण तितकंच मोठं पाहायला मिळालं. 11 धावा धावफलकावर आपण पाहतो. अगदी स्मशान शांतता मैदानात, आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि अतिथी कक्षामध्ये देखील आपण पाहतोय. खरं तर मांडेकरांना असं वाटलं होतं की पुन्हा एकदा देवची तीच फटकेबाजी पाहायला मिळेल, परंतु क्रिकेटमध्ये जो विचार आपण करतो तसंच घडतं असं नाही आहे. अन्यथा विराट कोहली आणि आणखीन काही शतकं ठोकली असती. रोहित शर्माच्या बॅटमधून आणखीन काही दुहेरी शतकं आपल्याला पाहायला मिळाली असती. अर्थातच तसं घडत नाही आहे. अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसी का नाम है क्रिकेट, जहाँ सारे प्रेडिक्शन होते फेल. आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहोत. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाल्या. लॅप शॉट स्विचिटचा फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु निर्धाव चेंडू आला आहे. केविन पीटरसन याने खरं तर इजाद केलेला स्ट्रोक्स आहे. पहिल्यांदा केविन पीटरसनला आपण पाहिलं होतं क्रिकेट जगतामध्ये, त्यांनी अशा प्रकारचा फटका केला होता. तिकडे कॅचची संभावना, कॅच अँड बॉलचा चान्स, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. आणखीन एक विकेट त्या ठिकाणी गमवत असताना टीम पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल. आदरणीय राजा पाटील साहेब इरवाडी, आपणास विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावर यावं.
आणखीन एक विकेट गमावले वाकरुल या संघाने. धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय 11 धावा आणि 11 या धावसंख्येवर तब्बल निम्मे खेळाडू बाद झालेत. अर्थातच 5 खेळाडू तंबूच्या आश्रयाला. चांगला चेंडू आहे ऑफ स्टिकच्या बाहेर. लाईन लेंथ कमालीची पाहायला मिळाली. पहा खरं तर कौतुक करावं लागेल दीपक पाटील 40+ आणि 40+ झाल्यानंतर तरी देखील तितकीच घातक अशी गोलंदाजी दीपक पाटीलची. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर भरपूर स्विंग झाला चेंडू आणि वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र संघर्ष करतोय धावांसाठी पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल हा संघ. बॅटची एज. आणखीन एका खेळाडूला जावं लागेल माघारी. आणखीन एक सफलता दीपक पाटीलच्या खात्यामध्ये. पण याआधी झालेला जो सामना जेव्हा पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल संघ फलंदाजी करत होता तेव्हा शिक्कामोर्तब केला होता त्या संघावर की हा संघ सामना जिंकेल. परंतु आत्ताच्या घडीला जर का आपण विचार केला कंप्लीट त्या इनिंगच्या विरोधात आपल्याला ही इनिंग पाहायला मिळतोय. तेव्हा सहजरित्या खरं तर धावा येत होत्या आणि आता मात्र धावांसाठी धाव करत असताना या संघाला आपण पाहतोय. पुढचा खेळाडू 8व्या क्रमांकावर संदेशला आपण पाहतोय. चांगला फटका आहे. धावांसाठी संघर्ष करत असताना संघर्षमय जिते गावाचा सुपुत्र संदेश म्हात्रेच्या बॅटमधना हा षटकार. जावं लागेल ते टार्गेट आता मनात ठेवावं लागेल. मागच्या मॅच मध्ये आपण काय केलं त्याहीपेक्षा आता ह्या सामन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. तिकडे लाफ करत असताना बॅटची एज. यष्टीरक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक धक्का. आणखीन एक विकेट मिळेल दीपक पाटीलला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावफलकावर धावा आहेत 18 आणि विकेट गमावलेत एकूण 7. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर 18 धावा. खरं तर 5 विकेट हॉल या मॅचमध्ये. पंचांना आमची विनंती असेल की मॅच बॉल आपण दीपक पाटील या गोलंदाजाला द्यावा, कारण की या इनिंगमध्ये तब्बल 5 विकेट्स खरं तर त्याला मिळालेत. काल देखील इंडिया अगेन्स्ट इंग्लंड T20चा सामना आपण पाहिला आणि वरुण चक्रवर्ती या गोलंदाजाला एकूण 5 विकेट्स जरूर मिळाल्या, परंतु तो सामना भारतीय संघाने गमावला.
पराभूत झाला. मॅचकडे जाऊया. 5 विकेट्स हॉल या ठिकाणी घेत असताना दीपक पाटीलला आपण पाहिलं. चौथ्या षटकासाठी गोलंदाज अक्षय 3 स्टंपच्या मधोमध लेग बिफोर ऑफ द विकेट LBW फलंदाज बाद. प्लेयर या ठिकाणी विचार करतो की माझी देखील संधी येईल का, परंतु मित्र फक्त 11 खेळाडू. 12th मॅनला या ठिकाणी आम्ही थांबवलंय. इम्पॅक्ट प्लेयर आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा धावफलकावर पाहतोय. चांगला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह ऑल ऑन द कार्पेट. त्या ठिकाणी 38 सर्कलला क्रॉस करत असताना चेंडू मात्र पाहायला मिळाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि रन्स आली 1 सिंगल. आज आयोजकांना थोडा एक्स्ट्रा अवधी मिळेल, वेळ मिळेल. ज्यार्थी या सामन्याचा जर का आपण विचार केला तर सामना लवकर संपायच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक होता जरूर, परंतु चेंडू मात्र चाललाय त्या ठिकाणी कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमा पार षटकार. क्रमांक 9 वर आलेला फलंदाज राजवीरने बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. 8 विकेट्स गमावलेत. 9व्या क्रमांकावर राजवीर आणि 10व्या क्रमांकावर अनिकेत या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघर्षमय षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 30 धावा धावफलकावर जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हो, त्या ठिकाणी स्विच चा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. समोरच्या बॅट मधून जर का रन्स येत असतील तर उगाचच काही वेडेवाकडे फटके खेळण्याची गरज नाही आहे. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्यापही या षटकातील 2 आणि येणारा 1 षटक 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धीरज आय थिंक 40 पर्यंत पोहोचतील. 30 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर विकेट, सेकंड बॉलवर षटकार. एक सिंगल होती का? 5 चेंडू झालेले आहेत. 31 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. स्कोरिंग मिस्टेक पाहायला मिळाली. षटक संपलं 4थं आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना पर्यंत नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 31. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगला दिवस आज आपण पाहिला. चांगलं सहकार्य आजच्या दिवशी सर्व खेळाडूंकडून, सर्व संघ मालक यांच्याकडून या स्पर्धेसाठी लाभलं. त्याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक करूया. विशेष करून आमचे लाडके आयोजक
सन्माननीय गणेश दादा, केतन पाटील, विनोद गोले, केतन म्हात्रे, स्वप्नील पाटील, सागर पाटील, समीर ठाकूर, विनय घरत, गणेश पाटील, सचिन गावण, पिंट्या पाटील, राजू म्हात्रे, जयेश ठाकूर या सर्वांचं विशेष योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. शेवटच्या षटकाला सुरुवात आहे. चांगला फटका तिकडे काऊ कॉर्नरला प्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सिंगलला कन्वर्ट केलं डबलमध्ये. 2 धावांच्या मदतीने 1 शॉट. चला आता 1 रन्स कमी केली जाईल. 1च रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. 32 32 धावा 8 विकेटच्या मोबदल्यात. शेवटचं षटक राजेशला आपण पाहतोय. चांगला फटका आहे. समोरला ब्लॅक स्क्रीनच्या वरतून संघर्ष करत असताना पर्याय नित्यम स्ट्रायकर वाकरुल संघासाठी हा महत्वाचा षटकार. मात्र फ्लाय झाली. 38. अर्थातच आम्ही म्हणालो होतो की बरंच काही पाहायचं आहे या मॅच मध्ये, बरंच काही घडेल. क्रिकेट म्हटला की गोलंदाजांना तर संधी मिळते, परंतु फलंदाजांसाठी देखील भरपूर संधी असते. अर्थातच 10व्या क्रमांकावर येणारा खेळाडू षटकार मारतोय. काल देखील मोहम्मद शामीला आपण पाहिलं होतं. त्याच्या बॅटमधून देखील 1 षटकार आला होता. आजकालचे गोलंदाज बॅटिंगची जास्त प्रॅक्टिस करतात, कारण की आजकाल सर्वांना ऑलराऊंडर व्हायचं आहे. एका विकेटसाठी 5 पॉईंट्स, एका रनसाठी 1 पॉईंट्स, ते देखील महत्त्वाचं आहे. आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुपरस्टार फलंदाज गोलंदाजी देखील करतायत. फुल टॉस होता, त्या ठिकाणी मिस केला आणि पंचांचा या ठिकाणी निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. एक्स्ट्रा 1 चेंडू फेकावा लागेल. 39 39 धावा धावफलकावर आपण पाहतोय. धीरज 40चा आकडा जो आपण म्हणालो होता तर त्याच्यापेक्षाही अधिक या षटकातील अद्याप 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. काय घडेल या मॅच मध्ये? एखादा चमत्कार पाहायला मिळेल का? 8 विकेट्स गमावल्यानंतर कमबॅक करत असताना पर्याय नित्यम स्ट्रायकर्स वाकरुल संघाचा आपण संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इकडे फिरून खेळण्याचा प्रयत्न, 3 स्टंपच्या वरतून चेंडू मात्र त्या ठिकाणी कीपर दीपक पाटीलच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू थांबतोय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलाय. खरं तर हे महत्त्वाचे काही क्षण आहेत, हे महत्त्वाचे काही चेंडू आहेत की ज्या चेंडूंवर रन्स येणं अनिवार्य असेल. धावांची नित्यांत गरज आहे. टार्गेट किती धावांचा सेट होईल? पाठीमागे खेळलाय, फटका चांगलाय, कनेक्शन तिकडं भरपूर चांगलं झालं आणि चेंडूला मात्र सरळ पाठवलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमा पार चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 43. 43 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर गोलंदाजीसाठी राजेश. षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. टार्गेट सेट करणारा खरं तर हा षटक आपण पाहतोय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रयत्न. यावेळेस खराब माइंडसेट पाहायला मिळाला. पण इकडे सिंगल डबल्सला देखील भरपूर महत्त्व आहे. ज्या अर्थी आम्ही कित्येक वेळा म्हणत असतो, राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला किंमत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला किंमत आहे आणि व्यवहारामध्ये एका रुपयाला किंमत आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला किंमत आहे. लास्ट बॉल, फुल टॉस, एंड इज वेल. या ठिकाणी माइटी सिक्सर आलाय आणि मात्र हा सामना मी तर म्हणेल आता सेकंड इनिंग मध्ये पाहण्यासारखा असेल. आणि या ठिकाणी DRS हाईट फॅक्टर या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. तिसऱ्या पंचांची मदत
टीव्ही अंपायर या ठिकाणी जरूर चेक करतील. बॅटिंग करणाऱ्या संघाने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आपण पाहतोय. भरपूर फुटेज आमच्याकडे आहेत. एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिप्ले टेलिकास्टमध्ये या ठिकाणी पाहिलंय. फेअर आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आपण पाहतोय 49 49. तर टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं एक्झॅक्टली 50 धावसंख्येचं या ठिकाणी टार्गेट जरूर असेल. आता फार मजा येईल आणि आवाजात करूया बदल. ऐकूया आपण आता केतन पाटील सरांचा आवाज. या गोविर्ल्याच्या धर्तीवरती पेन तालुक्याच्या मुशीत बसलेले एक आदर्श विलेज आणि इथे सुरू असणारी जीते विभाग प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा पहिला दिवस अंतिम टप्प्यात आजच्या दिवसातला मॅच आलाय जिथे दुसरं सत्र सुरू होईल. विजयासाठी तब्बल धावा बनवायच्यात 5 षटकात 50 धावा. असं वाटलं होतं सुरुवातीला की समोरची टीम अगदी नेस्तनाबूद होते परंतु त्या शेवटच्या 3 षटकात धावांचा पाऊस पडलाय आणि एक फायटिंग टोटल पर्यंत टीम पोहोचली. प्रति षटक 10 धावांची सरासरी आहे. 51 धावांचं टार्गेट चेस करायचं असताना आपण पाहिलं की खूप चांगली सुरुवात खरं तर बॉलिंग करत असताना दीपकने केली होती कारण बॅक टू बॅक 2 ताकदवर खेळाडूंना तंबूच्या आसऱ्याला धाडलं होतं. जिथे आपण बघितलं देव म्हात्रे आणि त्याच्यासोबत विराज हे 2 विजय हे 2 ताकदवर खेळाडू खरं तर आऊट झाल्याने असं वाटलं होतं की गणेश गायकर यांची टीम इथून मात्र मोठी धावसंख्या रचणार नाही परंतु चांगली बॅटिंग त्यानंतर खूप चांगला किल्ला लढवला. अंकित असेल राजवीर असेल यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंगचं कॅल्क्युलेशन बांधलं आणि संदेशने सुद्धा षटकार खेचला. ऑलमोस्ट दोघांमध्ये 29 धावांची भागीदारी झाली आणि तिथून मात्र समीकरण बदललं. आता मात्र या मॅचमध्ये एक चांगली टोटल म्हणता येईल फाईट देण्याची एक संधी उपलब्ध झाली. काय होणार कसं घडणार काय कशा पद्धतीने या मॅचला रचलं जाणार. जसं आपण म्हणत आलो नेहमीच क्रिकेट हा निश्चितेचा खेळ आहे. या खेळात शेवटपर्यंत काही सांगू शकत नाही भाग्यच करू शकत नाही जोपर्यंत सामना आपण जिंकत नाही. बघूयात काय होणार. एक बाजूला गणेश गायकर तर दुसऱ्या बाजूला टीम आंबिवलीचे मालक प्रशांत पाटील यांचा चालू असलेला संघर्ष. विनिंग टीम टॉप सुपर 8 मध्ये पोहोचेल. पराभूत टीम या स्पर्धेतून बाहेर. आव्हान संपेल. खूप चांगला संधी आहे खूप चांगली संधी आणि संधीची या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा उचलावा लागेल दोन्ही संघनाकांना दोन्ही टीम्सच्या मेट्सना. खरं तर एक असं वाटलं होतं की एकतर्फी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल का परंतु खूप चांगल्या पद्धतीने कव्हर बॅकअप दिलाय दोन्ही ताकदवर फलंदाजांनी आणि 29 धावांची लास्ट विकेटला जी पार्टनरशिप मिळाली तिथून मात्र समीकरण बदललं. 50 धावांचं कॅल्क्युलेशन आहे. काय घडणार बघूयात. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं संघर्ष टीथ फॉर टॅट असा प्रत्युत्तर द्यावा लागेल आंबिवली संघाला. चला बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. इन्फॉर्म बॅटर ॲज अ कॅप्टन मिस्टर दीपक पाटील आणि नॉन स्ट्राईकला त्याच्यासोबत अक्षय गोळे.
2 मॅच मध्ये अक्षय गोळे यांनी खूप निराशाजनक कामगिरी केली आहे. ही संधी आहे, इथून संधीचं सोनं करावं लागेल. मॅच जिंकायची असेल तर अक्षयला इन फॉर्म यावं लागेल. अक्षय गोळेकडे खूप चांगली कॅपॅसिटी आहे. त्यांनी पेन पुरवच्या क्रिकेट इतिहासात खूप चांगले दर्जेदार फटके खेळलेत. त्या खेळीला आठवावे लागेल. आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल इथून संघर्षमय पद्धतीने सामन्याला अगदी ताकदीचे फटके खेचून सामना जिंकून द्यावा लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर गणेश गायकरचा बॉलर, टीमचा बॉलर विजय भोसले ताकदवर गोलंदाज आहे. आयकॉन प्लेयर म्हणून पेन पुरोभाग या खेळाडूची ख्याती आहे. आरावचा हा खेळाडू पहिला ओव्हर आणि पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट आला. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यात सुरुवात होतीये. अशा पद्धतीने धावा जर झाल्या तर कदाचित थोडंसं फिल्डिंग टीमला अंगलट येऊ शकतं, कारण 50 धावा डिफेंड करायच्या आहेत. या अगोदरचं आपण समीकरण बघितलं तर 100 क्रॉस झाली होती टीम पर्याय नित्यम स्ट्रायकर संघाची. 100 क्रॉस झाली होती, जिथे 50 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या खेळाडू 63 धावचे देव म्हात्रे यांनी. आता मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह केलाय. मादक सौंदर्य वाढवणारा क्रिकेटचा हा फटका, दर्जेदार शॉट, 4 धावा. डीजे जागवणारा कीर्तिवंत राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं कार्यकर्तृत्व आणि व्यक्तिमत्वाने भारतीय माणसाचे भवितव्य व्यापून टाकलं. आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आदराने विनम्र अभिवादन आपण करत आलोय. आज त्यांना बाणाचा मुजरा आणि हात त्यांना सलामी ठोकणारा दर्जेदार फटका. डीप मिडॉन क्षेत्रात दीपक पाटील इज ऑन अ फायर. षटकार. हमारे जोर से नहीं दुश्मन के शोर से होता है, हे दाखवताना दीपक पाटील काय बॅटिंग केली आहे. 2 दर्जेदार शॉट आणि पुन्हा एकदा अजून एक आक्रमक फटका. पेन शहराला सलामी ठोकलाय. दर्जेदार षटकार. में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि इथं मात्र खूप चांगलं संकेत देतोय दीपक पाटील आपल्या कर्तृत्वाने, आपल्या खेळीने, ॲज अ कॅप्टन ज्याची भूमिका प्रामुख्याने महत्त्वाची राहिली. आणि खरोखरच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ओनरचा या ठिकाणी आत्मविश्वास बलकट करणारे फटके, जिथे टोटल धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड 17 रन्स. पुन्हा एकदा इथे मात्र लॉलीपॉप दिलाय. षटकार. बॅक टू बॅक 3. देखिए, हमने हमेशा देखा है समझदार इंसान इतिहास पढ़ते हैं और जिद्दी इंसान इतिहास बनाते हैं. आणि या ठिकाणी इतिहासाच्या पानावरती आपलं नाव कोरताना दीपक पाटील, काय दर्जेदार फटकेबाजी. हॅट्रिक झाले षटकारांची. आणि इथून मात्र धावसंख्या आत्तापर्यंत जमा झाली ती 23, म्हणजे 50 धावांचं जे टोटल होतं त्याचा निम्मा पल्ला ऑलमोस्ट कॅप्चर केलाय खेळाडू दीपक पाटील यांनी. काय फटकेबाजी. अनुभवाचा पुरेपूर वापर, आपल्याकडे असलेली गुणवत्ता, क्षमता, त्याचा प्रेझेंट इथे दाखवतोय तो दीपक पाटील. धावसंख्या टोटल 23, जिथे 51 धावांचा पाठला करत असताना विजय भोसले, क्षमासवे 49 झालेत, 50 धावा चेस करायचे आहेत. आणि बघितलं तर विजय भोसले हा एक चांगल्या गोलंदाजाला इथं फटकेबाजी केली आहे. लाईन आणि लेंथ बिघडवली आहे. गॅप शोधलं. पुन्हा एकदा पॅडल स्वीप ज्याला म्हणता येईल, स्क्वेअरच्या क्षेत्रात खेळून काढलाय. हा चांगला फ्लिक केलाय 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. इथून मात्र समीकरण स्पष्ट आहे.
क्या बात आहे डीजे मास्टर. दीपक पाटीलचा वार सारेसगार, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, चौकार आलाय. इथून मात्र समीकरण पहिल्या षटकात 27 धावा. शेवटचा अंतिम चेंडू झेल होईल का या सेटेज. फार उशीर झालं. इथे विकेट आलाय. पहिला धक्का टीम आंबिवली संघाला. डीजे साठी संधी आहे. पहिल्या षटकात 27 धावा कुठल्या. दीपक पाटील याचा दरारा, त्याची ताकद, त्याची क्षमता या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. काय दर्जेदार फटकेबाजी. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद है अगर हौसला तो मुमकिन हर वो मुकाम है. प्रत्येक मुकाम मुमकिन करण्याची संधी. विकेट घेतलाय दीपक पाटीलचा. आता मात्र संधी आहे ती शेवटची अंतिम 24 चेंडू धावा बनवायचे आहेत. 23 धावा. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. अतुलने जर 3 बॉल 3 षटकार खेचले, ईशाकर दादा यांच्याकडून, निशाकर भाईंकडून 500चं कॅश प्राइज. समीर पाटील मुंगोशी हे स्वतः दुबईवरून हा सामना पाहत आहेत. म्हणजे गणेश दादा आपली ही स्पर्धा अगदी आखातील देशांपर्यंत पोहोचली आहे. हेच वैभव आहे जिता प्रीमियर लीगचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्पर्धेसाठी. आजचा पहिला दिवस. अजून 4 दिवस बरंच काही आपल्याला करायचं आहे. खरोखरच क्रिकेटचं वैभव, क्रिकेटची सुंदरता वाढवणारा या ठिकाणी आपण हे समीकरण पाहतोय. माझ्या सोबत परमेश पाटील यांनी खूप चांगलं समालोचन दिवसभर केलंय. दरम्यान एक मोठा फटका आलाय. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्रात षटकार. कलेक्शन्स. वाव, व्हेरी नाईस. सुंदर सुंदर. खूप चांगला आपण आज मंत्रमुग्ध केलं आम्हाला सर्वांनाच. आणि जिथे प्रीमियर लीग, जिथे विभाग प्रीमियर लीगचं आपणही खूप प्रामुख्याने महत्वाचे हिस्से आहात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आहा, या फटक्यात ताकद, नजाकत, खूबसूरती, टायमिंग आणि अक्षय गोळे हा पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतोय. आणि जर इथे हॅट्रिक आली अक्षय गोळेच्या बॅटमधून, तिसरा षटकार आला, तर विनोद गोले मुख्य आयोजक यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. संधी आहे. आणि अक्षय गोलेने वो है जो शिकायतें बार बार करता है, जीतता वो है जो कोशिश बार बार करता है. आणि कोशिश केली आहे खरं तर अक्षय गोळेने. 500चा कॅश प्राइज हुकलाय कारण त्या खेळाडूने 2 मॅच मध्ये विकेट सुद्धा गेलाय. दुसरा धक्का टीम आंबिवली संघाला. दरम्यान डीजे साठी संधी आहे. धावा या मॅचला हव्या होत्या. जर कॅल्क्युलेशन बघितलं अर्ध्या तरी असत्या
कदाचित जर बघितलं, कारण ज्या पद्धतीची आंबिवली संघाने सुरुवात केली आहे त्यांना ह्या धावा गरजेच्या होत्या. अर्ध्या धावा झालेल्या आहेत, परंतु अजून एक मोठा फटका आलाय. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, जेल होईल का? तिसरा धक्का, तिसरा विकेट डीजे. हॅलो, हा यावेळी चांगला फटका, सरळ समालोचन कक्षाला सलामी ठोकलाय. चौकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. आपण म्हणत असतो की आकाशात तारे अनेक असतात, प्रत्येक ताऱ्याला आपापल्या जागी महत्त्व असतं, पण स्वयंप्रकाशित असून दुसऱ्याला प्रकाशित करणारा तारा हा एकच असतो, तो तारा म्हणजे सूर्य. असंच सूर्यासारखं प्रकाश देणारे आपल्या व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर मंडळी जे आता इथे विराजमान आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रो. आपला प्रमुख आशीर्वाद या स्पर्धेला मिळालाय, साथ मिळाली, आणि म्हणूनच एवढी मोठी भव्य स्पर्धा आज जिथे विभाग प्रीमियर लीगचं आपण देखणं आयोजन पाहतो. या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार आदरणीय अध्यक्ष गणेश दादा पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली चालू असलेली स्पर्धा, मंचावरती बसलेले सर्व दिग्गज व्यक्तिमत्व, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो की ज्यांनी ही स्पर्धा घडवण्यामागे आम्हाला सहकार्य केले, त्यांचा विशेष आभार. उद्याचा पहिला मॅच शार्प 10 वाजता पहिला चेंडू पडेल. दोन्ही टीम्स ज्यांची नावं मी इथे घेतोय, आक्रोश 11 जिते आणि साई संदेश 11 तरंगो. पहिला मॅच उद्याच्या दिवशीचा पहिला असेल. शार्प 10 वाजता इथे मॅच सुरू होतील. पहिला चेंडू पडेल. चला इथून वळूया मैदानात. पुन्हा एकदा मोठा फटका, काय फटका खेचलाय, शॉर्ट आर्म पुल केलाय, डीप लॉंग लेग क्षेत्रात षटकार. ना वो गेंदबाज की सूरत देखता है, ना वो मुहूर्त देखता है, वो शेर है दोस्तों, सिर्फ अपनी टीम की जरूरत देखता है. आणि जरूरत आहे खरं तर विजयाची. आणि एक धावेची गरज असताना यावेळी चेंडू डीप लॉंग ऑन क्षेत्रात खेळून काढलाय. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार. एक धाव कंप्लीट आणि सामना इथून मात्र जिंकलाय टीम गौरी 11 आंबिवली आणि क्वालिफाय झालेत सुपर 8 मध्ये. जोरदार टाळ्या त्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. वेल डन. आणि आजच्या दिवशी 2 टीम आपल्याला मिळालेल्या